पंढरीची वारी करी वार करी, ऊन पावसाची चिंता कोण करी, असे म्हणत लाखो विठ्ठल भक्त वारकरी दरवर्षी आषाढी एकादशीला पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी पायी वारी करतात. पंढरीची वारी म्हणजे महाराष्ट्रात साजरा होणारा एक मोठा सणच. हा सण म्हणजे फक्त हरिनामाचा गजर आणि निस्सीम भक्ती. आषाढाची चाहूल लागताच मनाला ओढ लागते ती पंढरीच्या वारीची. हरिमय झालेले असंख्य वारकरी कित्येक किलोमीटरचा रस्ता तुडवत त्या पांडुरंग परमात्म्याला पाहण्यासाठी जातात आणि हा अनुपम सोहळा उभा महाराष्ट्र तल्लीन होऊन पाहत असतो. पंढरीचा विठ्ठल म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत. ही पंढरीची वारी शेकडो वर्ष अविरत सुरू आहे आणि ती पुढेही राहील. पण ही वारी म्हणजे काय? वारी म्हणजे पायी चालत जाणे. नित्यनेमाने जो पंढरीला दरवर्षी चालत जातो तो वारकरी. मग पहिला वारकरी कोण? दिंडी म्हणजे काय? पालखीत पादुका ठेवून वारीची परंपरा कधी सुरू झाली, कुणी सुरू केली, वारीला शिस्तबद्ध स्वरूप कुणी दिलं, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आज आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. यासाठी आपण पौराणिक आणि ऐतिहासिक संदर्भ पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि हा व्हिडिओ तुमच्यासारख्याच विठ्ठल भक्तांना शेअर करा. सुमारे 28 युगापूर्वी श्रीकृष्ण रुसून गेलेल्या आपल्या रुक्मिणीला शोधण्यासाठी द्वारकेतून दिंडीरवनात आले होते. त्याचवेळी भगवंतांना भक्त पुंडलिकाची आठवण झाली. मग श्रीकृष्ण पुंडलिकाला भेटण्यासाठी त्याच्या घरी गेले. त्यावेळेस पुंडलिक आपल्या आईवडिलांची सेवा करत बसला होता. श्रीकृष्णाने पुंडलिकाला हाक मारली तेव्हा पुंडलिकाने एका हाताने वीट फेकली आणि आपण या विटेवर उभे राहा, माझी आईवडिलांची सेवा झाली की येतो असे सांगून ते पुन्हा आईवडिलांच्या सेवेत गुंग झाले. सेवा संपल्यावर भगवंत श्रीकृष्ण यांची माफी मागून क्षमा असावी, आईवडिलांच्या सेवेमुळे आपणास थांबावे लागले असे म्हणत पुंडलिकाने श्रीकृष्णाला नमस्कार केला. श्रीकृष्ण पुंडलिकाची आईवडिलांची सेवा पाहून खूपच प्रसन्न झाले व त्यांनी पुंडलिकाला हवा तो वर मागण्यास सांगितले. तेव्हा भक्त पुंडलिक म्हणाले, ज्ञान अज्ञान रहित मूर्ख पापी लोकांना देखील आपले दर्शन व्हावे. भगवंता, माझी हीच इच्छा आहे. अशा प्रकारे भक्त पुंडलिकाने आपल्या श्रेष्ठ भक्तीने साधनेने भगवान श्रीकृष्णाला आपल्याकडे आकृष्ट केले आणि नित्यकाळासाठी या भगवंताला आपल्या धामामध्ये म्हणजेच पंढरपूर क्षेत्रामध्ये थांबवून घेतले. म्हणूनच तुकाराम म्हणतात, तुका म्हणे चोर दरीला पुंडलिके, चला जाऊ कौतुके पहावया. तर इतकं सुंदर भगवंताचं रूप की कानामध्ये रत्नजडित मकरकुंडल, तेजस्वी गाल, सुंदर मुख, दीर्घ बाहू, गोलाकार मान जी कौस्तुभ मण्याने शोभून दिसते, छातीवरती श्री वत्सलांछन कंबर सिंहकटीप्रमाणे बारीक आणि ज्यांचे पाय केळांच्या स्तंभाप्रमाणे सरळ समचरण आहे, ज्यांच्या चरणावर ध्वज आहे आणि जे चरणलक्ष्मी ब्रह्मदेव ऋषीसमूह यांचे आश्रयस्थान आहे, ते चरण आज विटेवरती उभे आहे हे पाहून सर्व देवी देवता, ऋषी, गंधर्व, अप्सरा असे 33 कोटी देवी देवता भगवंताच्या दर्शनासाठी पंढरपूर क्षेत्राकडे निघाली. पंढरपूरमध्ये सगळीकडे दाटीच दाटी झाली. शिवजींना देखील आपल्या भगवंताचे सुंदर रूप पाहण्याचा मोह आवरता आला नाही आणि ते कैलासधामावरून नंदीवर बसून गणपती बाप्पा आणि पार्वती आईसोबत पंढरपूर धामाकडे आले. ज्यावेळेस ते करमाळा गावापर्यंत आले तेव्हा 33 कोटी देवी देवतांची दाटी तेथपर्यंत जाणवायला लागली. त्यामुळे पार्वती माता म्हणाल्या, मी येथेच थांबून घेते. त्यामुळे आजही श्री कमलाभवानी मंदिर या क्षेत्रामध्ये तुम्हाला पार्वती मातेचे दर्शन होऊ शकते. त्यानंतर शिवजी आणि गणपती बाप्पा पुढे निघाले. पुढे गेल्यानंतर ज्यावेळी ते महाद्वारापर्यंत पोहोचले तर महाद्वाराच्या अलीकडे इतकी गर्दी होती की त्या ठिकाणी पुढे जाण्यासाठी मार्ग नव्हता आणि नंदी तर म्हणे, शिवजी येथे तर फार गर्दी आहे. या पंढरपूर क्षेत्रामध्ये सर्व देवी देवता आलेले असल्याने मला तुम्हाला घेऊन पुढे जाता येईना. त्यावेळेस शेजारीच उभ्या असलेल्या हनुमानजींकडे शिवजींचे लक्ष गेले आणि हनुमानजींना शिवजींनी प्रार्थना केली की आमचा हा जो नंदी आहे तो तुमच्याकडे असू द्या. मी भगवंतांना भेटाव्यास चाललो आहे आणि हा मग नंदी जो आहे हा त्या मंदिरामध्ये हनुमंताकडे शिवजीने सुपूर्द केला. जगामध्ये फक्त एकमेव असं पंढरपूरचं मंदिर आहे की ज्या मंदिरात हनुमानजींच्या मूर्तीसमोर नंदी आहे. आणि मग गणपती बाप्पा आणि शिवजी हे भगवंताच्या दर्शनासाठी निघाले. इतकी देवी देवतांची दाटी होती आणि दाटीमध्ये
वाट काढत भगवंतांचं दर्शन घेण्यासाठी शिवजी पुढे चालत होते आणि काही काळानंतर गणपती बाप्पा देखील म्हणाले, मला पण खूप घाम येतोय, आता मला सहन होत नाहीये. तर मग शिवजींनी काय केले, गणपती बाप्पांना सांगितले, तुम्ही असे करा की या महाद्वाराच्या वरतीच तुम्ही थांबा आणि आजही तुम्ही पंढरपूरला गेलात तर भगवंताच्या दर्शनापूर्वीचा जो गाभारा आहे त्या ठिकाणी गणपती बाप्पांचं पुरातन विग्रह आढळतील. गणपती बाप्पा आजही तेथे स्थित आहेत. त्यानंतर शिवजी पुढे गेले व भगवंताचे सुंदर मनोहर रूप पाहून शिवजींना खूप आनंद झाला. शिवजी म्हणाले की ज्यावेळेस तुम्ही लहान होतात त्यावेळेस यशोदा माईकडे तुमचे रूप पाहावयास आलो होतो आणि आज मला परत येण्याची तुम्ही परवानगी दिली आणि आज मला तुमचं दर्शन होतंय. या भावनेने शिवजी म्हणाले, मी फार खुश आहे. आणि त्याच वेळेस भगवंतांना आनंद झाला की माझा भक्त याने स्वतःच्या पत्नीची देखील पर्वा केली नाही, स्वतःच्या नंदीची पर्वा केली नाही, स्वतःच्या मुलाची पर्वा केली नाही आणि सर्वांची पर्वा न करता मला भेटण्यासाठी आलात. अशा प्रकारे आदर्श वारकरी कसे असावेत हे शिवजींनी दाखवून दिले आणि याचा आनंद भगवंताला इतका झाला की शिवजींना जसं उचललं की डोक्यावरती धारण केले. म्हणून आजही भगवंताच्या डोक्यावरती शिवजींचं लिंग त्या ठिकाणी विराजमान आहे. या पौराणिक कथेतून आपल्याला लक्षात येईल की पंढरपूरची पहिली वारी करणारे पहिले वारकरी हे शिवजी म्हणजेच श्री शंकर महादेव हे होय. हे झाले पौराणिक संदर्भ. आता आपण ऐतिहासिक संदर्भ पाहूयात. महाराष्ट्रातील पंढरीची वारी ही 700 ते 800 वर्षांहून अधिक जुनी आणि जगातील सर्वात मोठी पायी चालणारी वारी आहे. संत ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठलपंत यांच्यापासून ते संत तुकाराम महाराजांपर्यंतच्या संतांनी या भागवत धर्माच्या परंपरेला समृद्ध केले आहे. 12व्या शतकात संत ज्ञानेश्वर यांचे वडील विठ्ठलपंत पंढरीच्या दर्शनासाठी पंढरपूरला पायी चालत जात असत. त्यानंतर संत ज्ञानेश्वर आणि संत नामदेव यांनी वारी या परंपरेचा पाया घातला आणि तेव्हापासून लाखो वारकरी आपल्या विठुरायाला भेटण्यासाठी वारी करतात. आणि जो वारकऱ्यांचा समूह वारीमध्ये सामील होतो त्याला दिंडी असे म्हणतात. त्यांच्या हातात ध्वज, पताका, मृदुंग, पखवाज, टाळ, तुळशी वृंदावन, कळशी इत्यादी असतात. पूर्वी वारकरी अभंग भजन म्हणत पायी पंढरपुरी जात. इसवी सन 1685 तुकाराम महाराजांचे धाकटे चिरंजीव नारायणबाबा यांनी पालखीची ओळख करून दिली. त्यांनी ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम यांच्या पादुका पालखीमध्ये नेऊन दिंडीसह आळंदीपर्यंत वारी केली. हा होता संयुक्त पालखीचा सोहळा. पण पुढे 1835 पासून हैबतबाबा आरफळकर यांनी माऊलींची पालखी आळंदीहून स्वतंत्रपणे नेण्यास सुरुवात केली. हैबतबाबा ग्वाल्हेरच्या शिंदे सरकारांच्या पदरी सरदार होते, त्यामुळे राजे रजवाडे सरदारांशी त्यांचे उत्तम संबंध होते. त्यांनी या पालखी सोहळ्यासाठी काही संस्थानिकांकडून हत्ती, घोडे मागवले. तंबू, सामान वाहण्यासाठी बैलगाड्या, नैवेद्यासाठी सेवेकरी असा सारा लवाजमा मागवला. त्यांनीच वारीला शिस्तबद्ध, नयनरम्य आणि दिंडीबद्ध रूप दिले. वारीतील दिंड्यांची रचना, रिंगण सोहळा आणि इतर धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करून त्यांनी वारीला सैनिकी शिस्त आणि सुंदर स्वरूप प्रदान केले. हैबतबाबा यांनी घालून दिलेली वारीची ही पालखीची परंपरा आजतागत अविरत चालू आहे आणि पुढेही चालू राहील. तर मंडळी, तुम्हाला हा वारीबद्दलचा इतिहास कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि कमेंटमध्ये रामकृष्ण हरी लिहायला विसरू नका. आणि हो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.